जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 10 भाग 4। कोणता राग केव्हा योजावा, वर्णविषय प्रभावीपणे समजावा व ऐकणाराची तदनुरूप प्रवृत्ती व्हावी यासाठी रागामध्ये स्वरांची विशिष्ट योजना असते। त्यामुळे रसनिष्पत्ती बरी होते। दुसऱ्या दृष्टीने असे म्हणावे लागते की विशिष्ट रसानुभूतीसाठी विशिष्ट रागांची योजना करावी। संगीत समयसार या ग्रंथामध्ये कोणते राग कोणत्या प्रसंगी योजावेत याचे वर्णन आलेले आहे। खालील काही राग व ते कोणत्या प्रसंगी योजावेत हे दिले आहे। राग श्री वीररस, राग तोडी हर्ष, वसंत राग शृंगार रस, राग भैरव प्रार्थना, शुद्ध बंगाल प्रहर्ष अर्थात अतिहर्ष, राग मालवश्री शृंगार रस, राग वराटी शृंगार रस, राग गौड वीर रस, राग धन्नासी वीर रस, राग गुंडकृती हास्य शृंगार, राग गुर्जरी शृंगार रस, राग सायरी करुणारस, राग देशी करुणारस, राग भैरवी देवतादी प्रार्थना, राग मल्हारी शृंगार रस। शृंगार रसाकरिता बरेच राग व रागांग उपयोगात आणले जाऊ शकतात असे दिसते। बिभत्स रसनिष्पत्तीसाठी कोणता राग योजावा हे नमूद केलेले दिसत नाही। वरील वर्णन संगीत रत्नाकरातील वर्णनाशी मिळते जुळते आहे। भातखंडे संगीतशास्त्राशी देखील वरील वर्णन काही रागांचे बाबतीत मिळते जुळते आहे। ताल व वाद्य, गायनात तालाचे फार महत्त्व आहे हे जाणूनच की काय संगीत समयसार, संगीत रत्नाकर व संगीतोपनिषद सारोद्धार या तिन्ही ग्रंथात तालाचे बरेच वर्णन आहे। संगीत सारोद्धार तर खास तालाचाच ग्रंथ आहे। संगीत समयसार मध्ये खालील महत्त्वाचा श्लोक आलेला आहे। तालमुलानी गेयानी ताले सर्व प्रतिष्ठितम, तालहीनानी गेयानी मंत्रहीना यथाहुतीही। या श्लोकावरून गायनात तालाचे किती महत्त्व आहे हे लक्षात येते। तालासंबंधी द्रुत, लघु, प्लुत, कला, प्रस्तार, विराम, काल, मात्रा आदी विचारात घेऊन संगीत सारोद्धार या ग्रंथामध्ये एकमात्रिक, द्विमात्रिक, त्रिंशन्न मात्रिक, षष्ठी मात्रिक असे वर्गीकरण आहे। या वर्गीकरणातील काही तालांची नावे सध्या प्रचलित संगीतशास्त्रात बहुधा आढळत नाही। उदाहरणार्थ तिसारक, उदीक्षण, रायवंकोल, चाचपूर, चच्चतपूर, पृथ्वीकुंडल इत्यादी। याच ग्रंथात काही दीर्घ तालांची माहिती मिळते। वाद्य, अभाषात्मक शब्दांच्या वर्णनामध्ये तत, वितत, धन, सौशीर अशा प्रकारांचे वर्गीकरण येते। धवल ग्रंथ, सर्वार्थ सिद्धी इत्यादी ग्रंथांमध्ये त्यानिमित्ताने काही वाद्यांची नावे येतात। धवल ग्रंथामध्ये वीणा, त्रिसारिक, आलापिनी, बव्वीसक, खुख्खुण, कालह अशी देखील वाद्यांची नावे आढळतात। पंचास्तिकाय ग्रंथामध्ये कंस या वाद्याचे सांगितले आहे। भद्रबाहुकृत कल्पसूत्र या ग्रंथात पणव, मूर्रज आणि मृदंग असे 3 प्रकार सांगितले आहेत। आवश्यक वृत्तीमध्ये भंभा, पृथुल, मुखढक्का विशेषः अशा शब्दाने भंभा या वाद्याचा उल्लेख आहे। मुकुंद असेही एका मृदंग विशेषाचे नाव आहे। याशिवाय कर्टिका, तलिमा, तिउल्लिका, गोमुखी, दरदरिका, पटह, आडंबर,
अशाही नावांचा उल्लेख आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या प्रदेशातून संगीत सरिता वाहत आलेली आहे. विस्तार भयास्तव अधिक चर्चा करीत नाही, तरी पण मध्ययुगीन हिंदी काव्यातून दृग्गोचर झालेल्या संगीतशास्त्राचा थोडक्यात आढावा घेऊन हा लेख संपवितो. 24 तीर्थंकरांची स्तुती केव्हा करावी? मुजफ्फरनगर येथे कवीवर नयनानंद यती होऊन गेला. त्याने नयन सुखविलास हा हिंदी काव्यग्रंथ लिहिला. स्वर्गीय ब्रह्मचारी शीतल प्रसादजी स्मारक ग्रंथमालेकडून हा ग्रंथ 2 भागात प्रसिद्ध झाला आहे. दुसरा भाग पाहावयास मिळाला नाही. पहिल्या भागात जवळजवळ 40 रागिणीसह पद्यरचना आहे. ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये गायनाचा काल दिलेला आहे. कवीने अनेक विषयांवर पद्यरचना केली आहे. विस्तार भयास्तव केवळ 24 तीर्थंकरांसंबंधी पद्यरचना विशेष पाहू. 24 तीर्थंकरांची स्तुती 24 तासात विभागली आहे. राग रागिणीचा विशेष उल्लेख आहे. त्यावरून खालील माहिती संकलित करता येईल. तीर्थंकर श्री वृषभनाथ यांचा पद्यराग आहे कलिंगडा. पद्यकाल आहे सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री अजितनाथ यांचा पद्यराग आहे भैरवी. पद्यकाल सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री संभवनाथ पद्यराग बिलावल. पद्यकाल सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री अभिनंदननाथ पद्यराग प्रौढी. पद्यकाल सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री सुमतीनाथ पद्यराग जोगिया असावरी. पद्यकाल सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री पद्मप्रभ पद्यराग भैरूनर. पद्यकाल सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री सुपार्श्वनाथ पद्यराग सारंग. पद्यकाल दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री चंद्रनाथ पद्यराग पिलू पंजाबी ठुमरी. पद्यकाल दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री पुष्पदंत पद्यराग खास बरवा. पद्यकाल दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री शीतलनाथ पद्यराग झंझोटी. पद्यकाल दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री श्रेयांसनाथ पद्यराग उंकोटिकी. पद्यकाल सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री वासुपूज्य पद्यराग जंगला ठुमरी. पद्यकाल सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री विमलनाथ पद्यराग धनाश्री. पद्यकाल सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री अनंतनाथ पद्यराग धानी. पद्यकाल रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री धर्मनाथ पद्यराग श्याम कल्याण. पद्यकाल रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री शांतीनाथ पद्यराग ठुमरी खमाज. पद्यकाल रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री कुंथुनाथ पद्यराग ठुमरी खमाज. पद्यकाल रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री अरहनाथ पद्यराग देश खास. पद्यकाल रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री मल्लीनाथ पद्यराग सोरठ खास. पद्यकाल रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री मुनी सुव्रतनाथ पद्यराग बिहाग. पद्यकाल उत्तर रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री नमीनाथ पद्यराग जय जयवंती. पद्यकाल उत्तर रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री नेमीनाथ पद्यराग जंगला अर्थात मांडरागातील ठुमरी. पद्यकाल उत्तर रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री पार्श्वनाथ
पद्यराग परज, पद्यकाल उत्तर रात्री 4 ते 5 वाजेपर्यंत. तीर्थंकर श्री महावीर, पद्यराग परज, पद्यकाल उत्तर रात्री 5 ते 6 वाजेपर्यंत. या ग्रंथामध्ये 100 पदे आहेत. तालाचे महत्त्व सांगताना योद्ध्याची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे युद्धामध्ये योद्धा घोड्यावरून पडला असता अपमान होतो, त्याचप्रमाणे ताल चुकल्यास गायकाचा अपमान होतो. ग्रंथाच्या सुरुवातीस गुण, दोष, आसन इत्यादींची चर्चा केली आहे. कवी भूधरदास, भागचंद, बुधचंद, ज्ञानतराय, दौलतराम प्रभूतींनी संगीत सेवा बरीच केली असे त्यांनी केलेल्या रागदारीत केलेल्या पदसंग्रहावरून दिसते. आजकाल प्रसिद्ध व प्रचलित असलेल्या रागरागिणीशिवाय काही नवीन रागांची नावे आढळून येतात. उदाहरणार्थ ईमन, पंजाब, कसुमी इत्यादी. संक्षेप. वरील प्रमाण त्रोटक माहिती विकसित केली आहे. आज जरी जैन संगीताकडे विशेष लक्ष नसले तरी पूर्वी उपेक्षा होत नसे. ही झालेली उपेक्षा लक्षात घेऊन संगीतप्रेमी विद्वान जैन संगीत प्रचारात आणतील अशी अपेक्षा आहे.